काय नाही हो, बाहेरून आले, उन्हातून फिरून आले, खुर्चीत बसले, मला म्हणाले तांब्याभर पाणी दे, म्हणून तांब्याभर पाणी आणायला मी आत गेले, येऊन बघते तर मान पडली होती. बसल्या बसल्या कसे गेले, कारण तेही तिथंच बसलं होतं, म्हणून तसंच निघून गेलं. अरे मनुष्य चालायला लागला, मरण त्याच्या बरोबरीनं चालायला लागतं. मनुष्य धावायला लागला, मरण बरोबरीनं धावतं. मनुष्य बसला, मरण त्याच्या बाजूलाच बसतं. आजूबाजूला बघू नका, तसं दिसतही नसतं. हेच माझं मरण आहे म्हणून त्याला मारून टाकताल, मरण माझे मरून गेले म्हणून. तसं नाही चालत, ते दिसत नाही डोळ्याला तसं, पण ते कायम आपल्या बरोबर आहे. ते कायम आपल्या बरोबर आहे, हे लक्षात घ्या. जन्माच्या नंतर मरण येत नाही, आपण मरण बरोबर घेऊन जन्माला येत असतो. ते कायम आपल्या बरोबर. कधी येऊ शकेल ना, कधी कोणताही वेळ आपल्या जीवनातला, आपण कालही बोललो, शेवटचा क्षण असू शकेल ना, असू शकेल. मी कशा करता बोलतो, त्या नाही मागुता जन्म घेणे, हे सांगण्याकरता मी आपल्याला असं सांगतोय की तुमचं माझं आपलं जीवाचं जे मरण आहे ना, ते कर्मानं बांधले गेलेलं आहे. आपण कर्माने बांधलेलो आहोत. कधी मरण यावं हे आपल्याला ठरवता येत नाही. नाहीतर दक्षिणायनामध्ये माणसं कशाला मेली असती, पण मरतात की नाही? मरतात. उत्तरायणाची वाट बघणारे आपण काय भीष्माचार्य आहोत काय? दक्षिणायनामध्ये आपल्याला मरण येऊ शकतं, अमावस्येला येऊ शकतं, पहाटे येऊ शकतं, दुपारी येऊ शकतं, कधीही येऊ शकतं, कधीही कुठेही येऊ शकतं. त्या पुराणामध्ये एक कथा आहे. भगवंताचं वाहन गरुड, या गरुडाची आई एकदा आजारी पडली. गरुडाची आई आजारी पडली. गरुड आपला रोज कामावरून यायचा, आईला विचारायचा, आई बरं आहे ना, कोण भेटायला आलो होतं आज? मग ती आई सांगायची, आता गरुड आहे, गरुडाची आई आजारी पडली, भेटायला येणारे लोक आहेत. मग आई सांगायची, बाबा आज चंद्र आला होता, आज इंद्र आला होता, आज सूर्य भेटून गेला, आज बाकी देवता भेटून गेल्या, आज अष्टवसू भेटून गेले. काय कोण भेटायला आलं ते आई सांगायची. गरुडाने तिला सांगितलं, आई ज्या दिवशी यम तुला भेटायला येईल ना, त्या दिवशी मला सांग. आईने सांगितलं ठीक आहे. एके दिवशी आईने सांगितलं, बाबा आज यम येऊन गेला बरं का भेटायला. आणि गरुडाच्या लक्षात आलं की आपल्या आईचं आयुष्य संपलं. आज यम आला म्हणजे उद्या घेऊन जाणार. तो बघायला आला, उद्या यम घेऊन जाणार. गरुडाने काय विचार केला, आता यम येईल, घेऊन जाईल, आपण भगवंताचं वाहन आहोत. त्या गरुडानं आपल्या आईला पाठीवर घेतलं आणि लांब हिमालयाच्या एका गुहेतल्या एका कपारीमध्ये तो गरुड उतरला. आपल्या आईला पाठीवरून खाली काढलं आणि यमधर्म तिथं हजर झाले. यमराजांना समोर बघितल्याबरोबर गरुडाने विचारलं, देवा तुम्ही इथं कसे काय? तुमच्यापासून वाचवावं म्हणून आईला एवढ्या लांब घेऊन आलो, तुम्ही इथं कसे काय? यमानं सांगितलं, बाबा काल तुझ्या आईला सहज भेटायला आलो होतो, तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं की तुझ्या आईचं मरण हिमालयाच्या या गुहेतल्या या कपारीमध्ये. मी रात्रभर चिंता करत होतो, तुझी आई इथं कशी येईल, कशी येईल, कशी येईल. बरं झालं तू आणून सोडलं, आता तुझं काम झालं, माझं मी बघतो. अरे भगवंताच्या वाहनालाच्या आईला जर मरण चुकवलं नाही, चुकवता आलं नाही, आपल्याला कसं चुकवता येईल? आपण किती पळणार आहोत त्या मरणाच्या भयानं? आपण पळालो म्हणजे काय मरण चुकणार आहे का? आपलं या जन्मातलं प्रारब्ध ज्या क्षणी, ज्या दिवशी, जिथे संपेल तिथे आपला देह पडणार आहे. मग ती अवस्था कोणती आहे? ती जागृती आहे का स्वप्नाची आहे का सुषुप्तीची आहे? आपण घरात आहोत का बाहेर आहोत का दवाखान्यात आहोत का आणखीन सासूरवाडीला आहोत का अजून कुठं आहोत? काही घेणं देणं नसतं मरणाला. मरण काही बघत नाही, ते अत्यंत निष्ठुर आहे. योग वासिष्ठामध्ये मरणाचा फार विचार केला. पण हे मरण येतं आपल्याला कशाने येतं? आपला जन्म कर्माने, आपला भोग कर्माने, आपलं मरण कर्माने. ऐका, पातंजल योगसूत्रामध्ये एक सूत्र आलंय, माणसाला मिळणारी जाती, माणसाला मिळणारे भोग, माणसाला मिळणारा जन्म
हा त्याच्या कर्माचा विपाक असतो. ऐका, विस्तार करत नाही मी, सूत्र सांगून मला फार विस्तारही त्याचा करायचा नाही. भोग माणसाला जीवनामध्ये मिळतात, कर्माने मिळतात. जन्म मिळतो, कर्माने मिळतो. मरण येतं, कर्मानं येतं. आपण म्हणून आपला जन्म आहे, जन्म हा परतंत्रतेत होत असतो. आम्ही कर्माच्या बाबतीत परतंत्र आहोत. आम्हाला त्यावेळेला यावं लागेल म्हणजे यावंच लागेल, आमच्या इच्छेचा कोणी विचार करणार नाही. आम्हाला ज्या दिवशी जो भोग भोगावा आमच्या प्रारब्धात आहे, आम्हाला भोगावाच लागेल, आमच्या इच्छेचा कोणी विचार करणार नाही. आम्हाला ज्या दिवशी मरायचं आहे त्या दिवशी मरावंच लागेल, आमची इच्छा आहे का नाही? अहो, कुणाची असते? मरावं ही कुणाची इच्छा असते मला सांगा ना? कुणाचीच नसते. मी मरावं, अहो तुकोबाराय म्हणतात, अहो मरण मागे तो गाढवाचा बाळ, तुकोबाराय म्हणतात. कुणाला मरण यावं वाटतं? जगस्प्रहे आस्पद एक सार्वभौम पद न मरणे निर्विवाद जगा पडिये, ज्ञानोबाराय. कुणाला मरण यावं वाटतं? कुणालाही वाटत नाही मी मरावं. गाव जरी गोड जेवणाची वाट बघत असलं तरी कुणाला वाटतं मी मरावं म्हणून? सगळ्यांना वाटतं मी राहावं, मी जगावं, मला सन्मान मिळावा, मला अमुक मिळावं, मला तमुक मिळावं. आणि ज्या दिवशी मरण येईल त्या दिवशी काय करणार? त्या दिवशी काय करणार? काही नाही. हे सगळं कर्माच्या अधीन आहे. आम्हाला जन्माला यावंच लागतं, आमची अगतिकता आहे. तस्माद अपरिहार्यर्थे भगवद्गीता बोलते ते. पण त्या नाही मागुता जन्म घेणे, हे जे हरिदासाच्या संबंधामध्ये नाथ महाराज बोलून दाखवतात, याचा अर्थ त्यांना जन्माला यावं लागत नाही असं नाही. आता जन्म मरण स्थिती हे सगळं त्यांच्या इच्छेवर जातं. अनिच्छेनं जन्माला येणं आता त्यांच्या हातात नाही. त्यांना जर वाटलं आता जन्माला आपण अवताराला जावं, ते येऊ शकतात. त्यांना वाटलं आता अवतार समाप्ती करायची, ते करू शकतात. त्याच्याकरता त्यांना यमाची वाट बघावी लागत नाही. जन्माला येण्याकरता त्यांना प्रारब्धाची वाट बघावी लागत नाही. कारण प्रारब्ध त्यांच्या हातात आहे, कर्म त्यांच्या हातात आहे. नामधारक जे असतात, हरिदास जे असतात, त्या नाही मागुता जन्म घेणे म्हणजे अगतिकतेने जन्म घेणे आता राहिलेलं नाही. आता इच्छेने जन्म घेणे. परमात्मा जसा इच्छेने अवतार धारण करतो तसे ज्ञानोबाराय तुकोबाराय आपल्या इच्छेने इथं येतात. किती वेळेला, कितीही वेळेला येऊ शकतात. एकाच वेळेला तुकोबाराय काय एकदाच आले आणि गेले काय? वैकुंठातून एकदा आले, वैकुंठाला सदेह गेले, पुन्हा मुली करता आले, पुन्हा निळोबारायण करता आले, पुन्हा 2-4 वेळेला आले. किती वेळेला? त्यांना वाटेल तितक्या वेळेला ते येऊ शकतात. त्या नाही मागुता जन्म घेणे म्हणजे जन्माच्या बाबतीत आता ते अगतिक नाहीत, कर्माशी ते बांधील राहिलेले नाहीत. कारण त्यांच्या मुखामध्ये भगवंताचं नाम असेल तर त्यांचा देह, त्यांचा जन्म हा त्यांच्या इच्छेने ठरतो. प्रारब्धाच्या अनुकूल प्रतिकूलतेमध्ये, परतंत्रतेमध्ये त्यांना जन्माला यावं लागत नाही, हा त्याचा अर्थ. हे हरिदास वाटेल त्या वेळेला अवताराला येऊ शकतात, कितीही वेळेला येऊ शकतात. त्यांना बंधन करणारं कोणी नाही. खरं सांगू, देवही नाही. ज्ञानोबारायांनी अवताराला यावं की येऊ नये देवानी सुद्धा ठरवायचं नाही, ज्ञानोबारायांनी ठरवायचं. तुकोबारायांनी ठरवायचं, चला बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. चला आपण आता जाऊ बाबा अवताराला. का? कारण या जगतामध्ये जीव फार दुःख भोगतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. त्यांना जर वाटलं ते धर्माकरता येतात. नाथ महाराजांचं वचन आहे, संतांच्या विभूती धर्मालागी अवतरती, धर्मरक्षणा कारणे साधू होता ती अवतीर्णे. नाथ महाराज बोलतात, साधू वाटेल त्या वेळेला अवताराला येऊ शकतात. तुमच्या आमच्यासारखे ते परतंत्र नाही आहे, स्वतंत्र आहे. भगवंताच्या देहाविषयी बोलताना भागवताच्या दशमस्कंधामध्ये जसं ब्रह्मदेव हे बोलून दाखवतोय, अस्यापि देव वपुषो मदनुग्रहस्य स्वेच्छामयस्य न तु भूतमयस्य कोपी, तसं संतांचा देह सुद्धा स्वेच्छामय असतो. तो पंचमहाभूताचा देह नाही आहे. तुमचा माझा देह पंचमहाभूतापासून बनला, कारण कर्माचा विपाक आहे. तसा ज्ञानोबारायांचा देह पंचमहाभूताचा नाही आहे. पंचमहाभूताचा असता तर 750 वर्ष समाधीमध्ये टिकला नसता. पंचमहाभूताचा असता तर तो घेऊन वैकुंठाला जाता आलं नसतं तुकोबारायांना. पंचमहाभूताचा असता तर नामदेवराय सुद्धा एवढी वर्ष समाधीमध्ये बसून राहिले नसते.
पंचमहाभूताचा असता तर काका पुन्हा पुन्हा भक्तांना भेटले नसते. ज्या अर्थी हे भेटतात, ज्या अर्थी यांची कृपा या जगतातल्या साधकांवर, त्यांच्या भक्तांवर अविरत होत राहते, त्या अर्थी या संतांचा देह हा स्वेच्छामय देह असतो. अस्यापि देव वपुषो मदनुग्रहस्य. ब्रह्मदेव म्हणतात भगवंतानी ही वपू म्हणजे देह, भगवंतानी ही वपू धारण केली कशा करता? माझ्यावर अनुग्रह करण्याकरता. तसा एका भगवंतावर नाही, एका ब्रह्मदेवावर नाही, सगळ्या जगतावर अनुग्रह करण्याकरता ज्ञानोबरायांचा देह, सगळ्या जगावर अनुग्रह करण्याकरता चोखोबरायांचा देह आहे. लक्षात घ्या. अस्यापि देव वपुषो, आपण देव शब्द वाढवून घेऊ. अस्यापि ज्ञानदेव वपुषो असं म्हणा. अस्यापि नामदेव वपुषो. कुणावर अनुग्रह? मदनुग्रहस्य नाही, जगदनुग्रहस्य. सगळ्या जगतावर अनुग्रह करण्याकरता संत महात्मे अवताराला येतात. एकाच्या अवताराकरता नाही, जगाच्या कल्याणा. तळमळ आहे त्यांच्या अंतःकरणामध्ये. याच्याकरता त्या नाही मागुता जन्म घेणे, म्हणजे कर्माच्या बाबतीत परतंत्रता होऊन आगतिकतेने जन्म घेणे त्या नाही. स्वेच्छेनं जर त्यांना अवतार यावा वाटत असेल तर ते घेऊ शकतात, कारण जन्म मरणावर त्यांची सत्ता चालते. जन्म मरणाच्या ते अंकित नाहीत, हा त्याचा अर्थ आहे. म्हणून नाथ महाराज सांगतात की असे जे भक्त आहेत, असे जे हरिदास आहेत, त्यांच्या मुखामध्ये नाम असेल तर हरिमुखी गाता, हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. तुम्हाला आम्हाला जन्म घेणे आहे कशाच्या कारणाने, आणि त्यांना जन्म घेणे आहे ते कोणत्या कारणाने? नाथ महाराजांनी आपल्याला सांगितलं, तुम्हाला आम्हाला जो जन्म घेणे कोणत्या कारणाने? जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेची झाले अंगे हरिरूप. तुम्हाला आम्हाला वासनेने जन्म घ्यावा लागतो. वासना, इच्छा, काही म्हणा. मागच्या जन्मातल्या कोणत्या तरी अपूर्ण राहिलेल्या इच्छा आम्हाला पुढच्या जन्मामध्ये त्या रूपानं जन्म घ्यायला भाग पाडतात. उदाहरण सांगायचं झालं तर जडभरताचं उदाहरण भागवतामध्ये प्रसिद्ध आहे. हरिण बालकाच्या बद्दलची वासना हरिणाच्या जन्माला जायला जर भरताला भाग पाडत असेल तर आम्ही मरताना कोणकोणत्या वासना घेऊन जे मरतो आहोत याचा विचार करा ना. काय काय वासना आमच्या अंतःकरणात असते. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. योग वासिष्ठामध्ये ह्या वासनेचं एक स्वतंत्र प्रकरण आहे. आपण मुळातून बघितलं तर कळेल. रामचंद्र प्रभूंना उपदेश करताना वसिष्ठ सांगतात, वासना द्विविधा प्रोक्ता शुद्धाच मलिनस्तथा मलिना जन्म हेतु शुद्धा जन्म विनाशिनी. वासना दोन असतात, एक शुद्ध वासना आणि दुसरी मलिन वासना. मलिन वासना कशाला म्हणतात? जी जन्माला कारण ठरते ती मलिन वासना. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे ही मलिन वासना आहे. मलिना जन्म हेतु, जी आम्हाला जन्माला कारण ठरते ती वासना मलिन वासना आहे. आणि शुद्ध वासना जन्म विनाशिनी. जन्म विनाशिनी म्हणजे तेची झाले अंगे हरिरूप, असं तिथं आहे. त्याचं चिंतन, त्याची संगती लावावी लागते. मलिन वासना आणि शुद्ध वासना. तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये ज्या वासना आहेत त्या मलिन वासना आहेत, कारण त्या विषय वासना आहेत. त्या वासना आम्हाला जन्म मरणाला कारण ठरणार, त्या वासना आम्हाला दुःख देणार, त्या वासना आम्हाला जगूही देणार नाहीत, त्या वासना आम्हाला मरूही देणार नाही. आता याचा विस्तार खूप आहे. मलिन वासना तीन प्रकारच्या असतात. एक लोकवासना, एक शास्त्र वासना आणि एक शरीर वासना. तीन प्रकारच्या मलिन वासना आहेत. लोकवासना म्हणजे लोकांनी माझं कौतुक करावं, लोकांनी माझी स्तुती करावी, लोकांनी सन्मान द्यावा, लोकांनी मला नावं ठेवू नयेत, लोकांनी माझे दोष दाखवू नयेत. ही मलिन वासना. लोकांनी नावं ठेवू नयेत रामचंद्र प्रभूंनाही वाटलं. सीता मातोश्रींना अरण्यामध्ये पाठव, कारण काय आहे, त्याची संगती काय, हा भाग वेगळा. पण याला लोकवासना असं म्हणतात. लोकवासना की लोकांमध्ये आपण सन्मानित राहावं याच्याकरता मग काय, जी अंतःकरणामध्ये इच्छा असते त्याला लोकवासना असं म्हणतात. निवृत्त करण्याकरता सगळ्यात कठीण लोकवासना सांगितली योग वासिष्ठांनी, सगळ्यात कठीण. दुसरी शास्त्रवासना आहे. शास्त्रवासना तीन प्रकारची असते. एक अर्थवासना, एक पाठवासना आणि एक अनुष्ठान वासना, अशी शास्त्रवासना तीन प्रकारची असते.
मला हे पाठ झालं पाहिजे, पाठ झालं पाहिजे. मग हेही मला पाठ आहे, तेही मला पाठ आहे. ज्ञानेश्वरी पाठ केली पाहिजे, गाथा पाठ केला पाहिजे, हे पाठ केलं पाहिजे, वेद कंठस्थ झाले पाहिजे, शास्त्र मला कंठस्थ असले पाहिजेत. मग मला हे सगळं कंठस्थ असलं पाहिजे. पाठ करण्याच्या मागे एक व्यसनच असतं माणसाला पाठांतराचं. हे पाठ करा, ते पाठ करा, ते पाठ करा. ओवी दिसली की पाठ कर, कविता दिसली की पाठ कर, श्लोक दिसला की पाठ कर. ही पाठ वासना आहे. काही अर्थ वासना असते, आम्हाला त्याचा अर्थ कळला पाहिजे, सांगता आला पाहिजे. आणि काही अनुष्ठान वासना असतात, जे शास्त्रांनी सांगितलेलं असतं तसं करून दाखवावं अशी एक इच्छा असते. या मलिन वासना आहेत, याच्याने जन्ममरण आहे. आणि तिसरी वासना आहे ती देह वासना आहे. देह वासना दोन प्रकारची असते, एक पोषण वासना असते आणि एक रक्षण वासना असते. आमच्या शरीराचं पोषण व्हावं आणि आमच्या शरीराचं रक्षण व्हावं, दोन वासना या सगळ्या मलिन वासना आहेत. या मलिन वासना जन्म मरणाला कारण ठरतात. पण ज्याच्या मुखामध्ये नाम असतं त्याची वासना मलिन वासना होत नाही. तेच झाले अंगे हरिरूप, ती वासना सुद्धा हरिरूप होते, म्हणजे ती शुद्ध होऊन जाते. शुद्ध वासना म्हणजे जी जन्म मरण दूर करते ती वासना. त्या नाही मागुता जन्म घेणे, जन्म मरणाची निवृत्ती करणारी वासना, याला शुद्ध वासना म्हणतात. पतंजल मुनींनी शुद्ध वासनेचे 4 प्रकार सांगितले. मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा, हे शुद्ध वासनेचे 4 प्रकार. विस्तार करत नाही मी तो आपल्यासमोर आत्ता, वेळ नाही आपल्याला तेवढा. पण तुकोबारायांचा एक अभंग आपल्याला सगळ्यांना पाठ आहे. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, आईसे आवडते मना. पुढं काय? देवा पुरवावी. कोणती वासना? तुकोबारायांना कोणती वासना निर्माण झाली की देवानी पुरवावी? ही मैत्री, संत संगती नावाची शुद्ध वासना तुकोबारायांच्या अंतःकरणात आहे, की ज्या संत संगतीनं जन्म मरणाचं दुःख निवृत्त होतं, जीवदशेचं दुःख निवृत्त होतं, जन्म मरणाला सत्य मानण्याचं दुःख निवृत्त होतं. याला शुद्ध वासना म्हणतात. ज्याच्या मुखामध्ये नाम आहे त्याची मलिन वासना सुद्धा शुद्ध होऊन जाते. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, हे तुमच्या आमच्या बाबतीमध्ये. पण हरिमुखी गाता तेची झाले अंगे हरिरूप, पण ती वासना सुद्धा हरिरूप होऊन जाते. त्याच्या अंतःकरणामध्ये कोणत्याही पद्धतीची मलिन वासना राहत नाही. आता हरिरूप झालं, पण हरिरूप वासना झाली, तो हरिरूप झाला, परिणाम काय? हरिरूप झाले, जाणणे हरपले, नेणणे ते गेले हरीचे ठाई. नाथ महाराज पुढं त्याची संगती लावून देतात की हरिरूप झाला की जाणणं आणि नेणणं, जाणीव आणि नेणीव हे दोन्ही निवृत्त होऊन जातं. ज्ञानोबारायांच्या हरिपाठात चला, जाणीव नेणीव भगवंती नाही आहे ना, हरिउच्चारणी पाही मोक्ष सदा म्हणतो ना आपण. जाणीव नेणीव भगवंती नाही, जाणणंही नाही, नेणणंही नाही. जाणणं ज्ञानाचा वाचक शब्द आहे, नेणणं अज्ञानाचा वाचक शब्द आहे. पण ज्ञानोबाराय म्हणतात त्यांच्याकडे जाणीवही नाही, नेणीवही नाही. कारण जाणीव आली की त्रिपुटीचा व्यवहार होतो आणि नेणीव आली की अज्ञान सिद्ध होतो. याच्याकरता जाणीवेकरता त्रिपुटीचा व्यवहार नामधारकाकडून होत नाही, कारण त्याला हरिदाही दिशा याची प्रचिती आहे. त्यामुळे त्रिपुटीचा व्यवहार त्याच्याकडून घडत नाही. सगळीकडे एक ब्रह्मदर्शन त्याला आहे. भरला घनदाट हरी दिसे, जनिवनी सर्वत्र एका भगवंताचं दर्शन त्याला होतं. त्यामुळं त्याला ज्ञाता ज्ञेय ज्ञान ही त्रिपुटी राहत नाही. आणि ज्ञानाचं हे लक्षण सांगताना ज्ञानोबारायांनी 7व्या अध्यायाच्या सुरुवातीला हे लक्षण सांगितलंय. ज्ञान कशाला म्हणतात? अर्जुना ऐक, जाणीव जेथ न रिगे, विचार मागुता पाऊली निघे, तर्क आयणी नेघे अंगी जयाच्या, अर्जुना तया नाव ज्ञान, येर प्रपंच ते विज्ञान, तेथ सत्यबुद्धी अज्ञान हेही जाण, अज्ञान अवघे हरपे, विज्ञान निशेष करपे, ज्ञान ते स्वरूपे होवोनी जाईजे, हरिरूप झाले जाणणे हरपले. ज्ञानोबारायांनी 7व्या अध्यायाच्या सुरुवातीला जी भूमिका घेतली तीच नाथ महाराजांनी इथं बोलून दाखवली. त्यामुळं जाणणं राहिलं नाही, नेणणं राहिलं नाही. जाणीव नेणीव दोन्ही संपून गेली. नेणीव गेली. आता
काय असतं, ज्ञान अज्ञान हा भेदच आहे ना हो, काही झालं तरी हा भेदच आहे. अहो, सूर्य उगवला की आपण काय म्हणतो, दिवस उजाडला म्हणतो की नाही. सूर्य उदयाला आला की आपण काय म्हणतो, अहो दिवस उजाडला. आणि सूर्य अस्ताला गेला की आपण काय म्हणतो, दिवस मावळला, रात्र झाली. हे दिवस आणि रात्र हे सूर्याच्या येण्या जाण्याने आपण मानतो. सूर्य अस्ताला गेला आणि अस्ताला गेल्यानंतर पूर्ण अंधार निर्माण झाला आणि अंधारामध्ये काही दिसेना म्हणून एक माणूस सूर्याकडे गेला आणि सूर्याला म्हटलं, अहो तुम्ही मावळलात, सगळा अंधार निर्माण झालाय, मला घरामध्ये काम आहे, उद्या लग्न आहे, घरामध्ये काही दिसत नाही, जरा चला बरं घरामध्ये प्रकाश पाडा. का प्रकाश, अहो पूर्ण अंधार आहे. सूर्य त्याला पहिला प्रश्न विचारेल, अंधार म्हणजे काय, विचारेल की नाही. सूर्याला अंधार माहिती आहे. दीप घेऊन धुंडीता अंधार, बेटे हा विचार अघटित, तुकोबराय बोलतात की नाही. कोणी जर माणूस अंधार शोधायला दिवा घेऊन बाहेर पडला तर अंधार दिसेल काय त्याला. दीप घेऊन धुंडीता अंधार, बेटे हा विचार अघटित, कसा भेटेल, अंधाराची भेट होईल कशी. सूर्याला त्यांनी सांगितलं घरात चला जरा अंधार आहे. सूर्य त्याला पहिला प्रश्न विचारेल, अंधार म्हणजे काय. तो म्हणेल, अहो कसं सांगू तुम्हाला अंधार म्हणजे काय, प्रकाश नाही तो अंधार. सूर्य त्याला दुसरा प्रश्न विचारेल, प्रकाश म्हणजे काय. सूर्याला अंधार माहित नाही, प्रकाश माहिती असेल, माहिती असेल नाही ना. सूर्याला प्रकाशही माहित नाही, सूर्याला अंधारही माहित नाही. तसं जो हरिरूप झाला त्याला जाणणंही माहित नाही आणि त्याला नेणणंही माहित नाही, कारण तो सूर्यरूप झाला. सूर्यामुळे अंधार आणि दिवस आणि रात्र आम्ही मानू, तसं त्यांच्यामुळे ज्ञान आणि अज्ञान आम्ही मानू. परमात्मा प्राप्त झाला म्हणजे ज्ञान, परमात्मा प्राप्त झाला नाही म्हणजे अज्ञान. पण परमात्म्याला विचारा ज्ञान आणि अज्ञान काय, तो म्हणतो मला ज्ञानही माहीत नाही, अज्ञानही माहीत नाही. ज्ञाना विरहित. बस नाथ महाराजांनी ज्ञानोबरायांचं वर्णन करताना काय वर्णन केलंय बघा. ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करीतू सर्वज्ञा, ज्ञान विरहित ब्रह्मप्राप्तीची संज्ञा, ज्ञाता ज्ञेय निजांग होय ऐसी प्रतिज्ञा, ज्ञानाग्नीने पापे जळती ही ज्याची आज्ञा, ज्ञानदेव म्हणता ज्ञान देव देतो, वासुदेवची होतो अखंड वदनी वदेतो. नाथ महाराज बोलतात ना ज्ञानोबरायांचं चिंतन करताना, याचा अर्थ काय, ज्ञान विरहित ब्रह्मप्राप्तीची संज्ञा. ज्याच्या मुखामध्ये नाम आहे त्याला ज्ञान विरहित अतीत अशी अवस्था त्याला प्राप्त होते. म्हणून नाथ महाराज म्हणतात, जाणणे अन्येण नाही गेले हरिरूप झाले, जाणणंही गेलं ना हरिरूप झालं, दोन्ही गेलं. मग राहिलं काय आता. नाथ महाराजांनी शेवटी आपल्याला म्हणून सांगितलं, ज्याच्या मुखामध्ये नाम आहे, ज्याच्या मुखामध्ये हरी आहे, त्याला जाणणं नाही, नेणणं नाही. मग राहिलं काय. नाथ महाराजांनी सांगितलं, हरिरूप ध्यानी हरिरूप मनी, एका जनार्दनी हरी बोला. ज्ञानोबा नाथ महाराज बोलतात, मग हरिरूप ध्यानी हरिरूप मनी, त्याच्या ध्यानात आणि मनात दोन्हीकडे हरी आहे. आता ध्यान आणि मन काय आहे. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, अनंत जन्मोनी पुण्य होय. ज्ञानोबरायांचं वचन. हरिरूप ध्यानी हरिरूप मनी, एका जनार्दनी हरी बोला, नाथ महाराजांचं वचन. ज्ञानोबराय म्हणतात, रामकृष्ण ध्यान ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, अनंत जन्मोनी पुण्य होय. मग करा काय, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, आणि एका जनार्दनी हरी बोला, दोन्हीकडे एकच आहे. म्हणणं काय आहे. आपण काल परवाच्या दिवशी बोलून आलो. तुकोबारांनी काय म्हटलंय, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग म्हटलं ना. मग हे ध्यानी मनी म्हणजे काय. ध्यानी म्हटल्यानंतर अरे मनाची एकाग्रता म्हणजेच ध्यान ना. ध्यान म्हणजे काय, मनाची एकाग्रता जिथे साधली जाते त्याला ध्यान म्हणतात. मला व्याख्या सांगायची नाही योगशास्त्राच्या अनुषंगानं. जिथं मनाची एकाग्रता साधली जाते, मनाची चंचलता संपून जाते, मन जिथं एकाग्र होऊन स्थिर होतं त्याला आपण ध्यान म्हणतो. मग ध्यान ही जर मनाचीच अवस्था असेल तर ध्यानी मनी हा काय शब्द आहे. आपण व्यवहारात म्हणतो काय नाही हो, त्याच्या ध्यानी मनी पैसाच आहे. म्हणजे काय, ध्यानी मनी म्हणजे काय.
हरिरूप ध्यानी हरिरूप मनी म्हणजे काय? रामकृष्ण ध्यानी रामकृष्ण मनी म्हणजे काय? याचा अर्थ असा आहे, थोडासा विचार त्याच्यातला सांगून जातो. काय असतं, कित्येकांना फक्त ध्यानामध्येच हरीचं दर्शन होतं. ध्यान रूपातून बाहेर पडले की त्यांना मनामध्ये पुन्हा हरी दिसत नाही. पण ज्यांना ध्यान लावतानाही त्यांना हरीच दिसतो आणि ध्यानातून बाहेर पडल्यानंतर मनानेही त्यांना जिथे पाहतील तिथे हरीच दिसत राहतो. म्हणून ध्यानी मनी असे 2 शब्द वापरावे लागले. ध्यान कालामध्ये चित्ताची एकाग्रता साधल्यानंतर भगवंताचं दर्शन होणं मान्यच आहे की, ध्यानात भगवत दर्शन झालं मान्य आहे. पण ध्यान उतरल्यावर पुन्हा संसाराचं दर्शन आहेच की, संसाराचं दर्शन आहेच ना. चांगदेव ध्यान लावून बसत होते, 100 वर्षाचं त्यांचं ध्यान झालं की ज्या वेळेला ते ध्यानातून ते बाहेर पडायची वेळ यायची, व्युत्थान दशेवर येण्याची वेळ व्हायची, त्यावेळेला आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांनी जवळपास मेलेल्या लोकांना प्रेतं आणून त्यांच्या जवळ टाकायचे आणि मग ध्यानातून बाहेर आले की चांगदेवांनी हाक मारायची, कोण आहे रे? म्हणलं की सगळी प्रेतं उठून, महाराज आम्ही आहोत, काय आज्ञा आहे सांगा. सामर्थ्य आहे, सामर्थ्य आहे. पण ध्यानातून बाहेर पडल्यानंतर हे प्रेत आहे आणि हा मी आहे, हा भेद राहिलाच की नाही? राहिलाच की नाही? राहिला. म्हणजे ध्यान कालामध्ये मन तादात्म्य पावतं, आलंबनाशी तादात्म्य पावतं. पण ध्यानातून व्युत्थान झाल्यानंतर आलंबनापासून जर द्वैतात येत असेल तर त्याला मनी असा शब्द नाथ महाराजांनी विशेषत्वाने जोडला. म्हणजे ध्यानातून बाहेर पडल्यानंतरही ज्याच्या मुखामध्ये नाम आहे त्याला सर्वत्र हरीच आहे. म्हणून तुम्ही काय करा, एका जनार्दनी हरी बोला. म्हणून तुम्ही हरी बोला, हरी बोला असा नाथ महाराजांचा विचार आहे. हा नाथ हरी बोला हा मुख्य उपदेश आणि हरी बोलल्याचा परिणाम काय होतो याच्याकरता सगळा अभंग आपण आधीचा पहा. याच्यामध्ये आपल्याला जन्म मरणाची चिंता करण्याचं कारण राहत नाही, आपल्या प्रपंचाच्या चिंतेचं कारण राहत नाही, आपल्याला सर्वत्र भगवत दर्शन होतं. आपल्याला जसा परमात्म्याचा आपण विचार करू तसा परमात्मा प्राप्त होतो. आपल्या अंतःकरणातल्या वासना सगळ्या निवृत्त होऊन जातात. आपल्याला ध्यानी मनी परमात्मा दिसायला लागतो. आपलं जाणणं निर्णय या सगळ्या भेदातून आपण पलीकडे जातो. आणि हे सगळं व्हायचं असेल तर एकच काम करा, एका जनार्दनी हरी बोला, तुम्ही नामस्मरण करा. एवढाच नाथ महाराजांचा या एकूण हरिपाठातला उपदेश आहे. त्याच्यातल्या पहिल्या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये नाथ महाराजांनी हरी बोला असा सरळ सरळ उपदेश केलेला आहे. हा उपदेश जरी नाथ महाराजांचा असला तरी आपल्या दृष्टीने हा नाथ महाराजांचा उपदेश नसून तो आदेश आहे असं आपण समजलं पाहिजे. आणि नाथ महाराजांनी आपल्याला नामस्मरण करा अशी आज्ञा केलेली आहे असं समजून आपण नामस्मरण केलं पाहिजे. हा नामाचा परिणाम डोळ्यासमोर ठेवा. परिणाम कशाकरता सांगितला तर आपली प्रवृत्ती वाढावी म्हणून. प्रवृत्ती वाढावी याच्याकरता परिणाम सांगावा लागतो. फलश्रुती त्याच्याकरता ग्रंथाच्या आरंभी आणि ग्रंथाच्या शेवटी या दोन्ही वेळेला फलश्रुतीचा विचार असतो. भागवताच्या सुरुवातीलाही महात्म्य आलं आणि भागवत संपल्यानंतरही महात्म्य आलं. हे कशाकरता असतं? कशाकरता असतं? पहिली फलश्रुती ही विश्वासाकरता असते आणि शेवटची फलश्रुती ही निश्चिंततेकरता असते. हे लक्षात घ्या. आपण तिकडं प्रवृत्त व्हावं याच्याकरता जो विश्वास बसला पाहिजे याच्याकरता पहिल्यांदा परिणाम सांगितला जातो आणि ग्रंथाच्या शेवटी जो पुन्हा परिणाम सांगितला जातो. आता आपण जर ही साधना केली असेल तर आपल्याला हे निश्चित प्राप्त होईल अशी निश्चिंती आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावी याच्याकरता म्हणून पुन्हा एकदा शेवटी आपल्याला परिणाम सांगितले जातात. त्या परिणामाची जाणीव नाथ महाराजांनी आपल्याला करून दिली. तशी जाणीव आपण करून घ्यावी आणि एका जनार्दनी हरी बोला या नाथ महाराजांच्या आज्ञेनुसार आपण नामस्मरणामध्ये प्रवृत्त व्हावं. तशी प्रवृत्ती झाली तर हे सगळे परिणाम प्राप्त होतील. हे जरी खरं असलं तरी प्रवृत्त होणं हे सगळ्यात जास्त आत्ता महत्त्वाचं आहे. प्रवृत्त झाल्यानंतर खरेच असे परिणाम होतील का हो अशी शंका घेण्याचं कारण नाही. आपण प्रवृत्त व्हावं एवढंच खरं आहे. मग आम्ही नामात प्रवृत्त होतो हो पण चित्तच लागत नाही वगैरे वगैरे अडचणी येतच राहतात. पहिल्यांदा प्रवृत्त व्हा ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मी अनेक वेळेला सांगतो, आम्ही जेव्हा मानसशास्त्राचं शिक्षण घेत होतो विद्यापीठामध्ये, पुणे विद्यापीठामध्ये, त्यावेळेला आम्हाला एक प्रयोग दिला होता.
एक आम्हाला वक्ते आले होते काही शिकवण्याकरता. त्याने आम्हाला एक कोडं घातलं, फार सुंदर, मानसशास्त्राचा विचार फार सुंदर. त्याने आम्हाला असं विचारलं की समजा एक पोतं भरून बटाटे आहेत आणि तुम्हाला ते लवकरात लवकर सोलायचे. घरामध्ये लग्न आहे, पोतंभर बटाटे आहेत, सोलायला कुणी नाही, भाजी करायची आहे आणि एक पोतंभर बटाटे लवकरात लवकर सोलायचे असतील तर काय करावं, त्याने आम्हाला विचारलं. आमच्यापैकी कुणी काय कोणी म्हणालं उकडून घ्या म्हणजे साल लवकर निघतो, कोणी म्हणतो 4-5 माणसं लावा. त्यांनी सांगितलं नाही, एकट्याला सोलायचे. एक पोतभर बटाटे एकट्याला लवकरात लवकर सोलायचे असतील तर त्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता, कुणालाही सांगता आलं नाही. शेवटी त्याने आम्हाला उत्तर दिलं, एक पोतभर बटाटे एकट्याला लवकरात लवकर सोलायचे असतील तर त्याला एकच उपाय आहे, पहिला बटाटा आत्ता सोलायला घ्या. याच्या पलीकडे दुसरा उपाय असू शकत नाही. तसं नाम आम्हाला घ्यायचं असेल, नामाने परिणाम लवकरात लवकर साधायचा असेल तर काय करावं, काही करू नका, आत्ता आणि इथल्या इथं नामस्मरणाला सुरुवात करा, तरच ते होऊ शकेल, नाहीतर होणार नाही. होईल का, उद्यापासून सुरू करू, मग बघू की एवढी काय गडबड आहे, आत्ता तर फक्त माझी 50च वर्ष झाली आहेत. काही नसतं, आत्ता नाम घ्या, एवढाच त्याच्यावर उपाय आहे. नामस्मरणाला ताबडतोब लागणं ही नाथ महाराजांची आज्ञा आहे. एका जनार्दनी हरी बोला असं नाथ महाराज म्हणतात. म्हणून लवकरात लवकर नामस्मरणाकडे प्रवृत्त झालं पाहिजे. तशी प्रवृत्ती आपली वाढावी, निर्माण व्हावी, याच्याकरता परमात्म्यांनी, साधुसंतांनी, काकांनी तुमच्या आमच्यावर कृपा करावी. आम्हाला नाम घेण्याची प्रवृत्ती आणि नाम घेण्याचं सामर्थ्य द्यावं, एवढी सद्भावना, एवढी प्रार्थना साधुसंतांच्या, भगवंताच्या, तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी करतो. आणि 3 दिवसापासून आपण हे हरिपाठाचं चिंतन पहिल्या अभंगाचं करत होतो. तो अभंग यथामती वेगानं जसा जमेल तसा सांगण्याचा मी प्रयत्न केला. आपण शांतचित्ताने ऐकून घेतलं, त्याबद्दल आपल्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. खरं अडचण निर्माण झाली, पहिल्या दिवशी पाऊस आला, थांबावं लागलं, दिवे गेले वगैरे वगैरे अडचणी आल्या, पण येणारच, प्रतिबंध येणार. स्वामी विवेकानंदांनी म्हटलं एके ठिकाणी की मार्गावरून चालताना जर प्रतिबंध आलेच नाहीत तर डोळे झाकून आपला रस्ता चुकलाय असं समजावं. जर योग्य मार्गाने आपण असू तर प्रतिबंध येणारच आहेत, त्याच्यामुळे त्या त्रास होणार, निसर्ग काहीतरी मध्ये आडवं घालेल, पाऊस पडेल, काही होईल, पण नामस्मरण चालू ठेवलं पाहिजे. याकरता म्हणून 3 दिवस आपल्याशी बोललो, संवाद साधला, आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपल्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. मोठ्या संख्येने आलात, अर्थात ते माझ्यावरच्या प्रेमामुळे नाही तर संत वाङ्मयावरच्या प्रेमामुळे आपण आलात, याची मला पूर्ण कल्पना आहे. संत वाङ्मयावर आपलं प्रेम असंच अबाधित असावं, अशाच पद्धतीने आपल्या जीवनाची मार्गक्रमणा व्हावी, अशी सद्भावना या निमित्तानं व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या चरणी पुनश्च एकदा नतमस्तक होतो, पुनश्च सर्व श्रोत्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. मोठी मोठी मंडळी आली आहेत, थांबली आहेत, बसली आहेत, सर्वांप्रती कृतज्ञता, सर्व श्रोत्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. माझ्या वाणीला विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल.